नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. हिंदुत्ववाद आणि संविधानातील सर्व धर्म समभाव या दोन परस्पर विरोधी मूल्यांवर विश्वास ठेवणारे दोन पक्ष राज्यात सध्या सत्तेत आहेत. एक आहे भाजप, दुसरा आहे राष्ट्रवादी काँग्रेस. एरवी सत्ता उपभोगताना त्यांची ही परस्पर विरोधी मूल्य फारशी आडवी येत नाही, पण निवडणुका आल्या की मग मात्र दोन्ही पक्षांना आपापल्या परस्पर विरोधी मूल्यांची आणि भूमिकांची आठवण येते. सध्या महापालिकाच्या निवडणुका सुरू आहेत. त्यातही बऱ्याचशा महानगरपालिकांमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांच्या विरोधात लढतायत. मागचे काही दिवस अजित पवारांनी भाजपवर जोरदार टीका केली. अगदी भाजपला राक्षसी भूक, बकासूर अशा शेलक्या विशेषणांनी सजवलं. बात निकलेगी तो दूर तलक जाएगी अशा अर्थाचे इशारे त्यावर भाजपनं दिले, पण त्यातून फारसं काही साध्यच झालं नाही. मग आज मात्र भाजपनं अजित पवारांना नीट कोंडीत पकडलं. सावरकरांची विचारधारा अजित पवारांना मान्य करावीच लागेल असं म्हटलं. वर सोबत आलात तर सोबत आणि विरोधात गेलात तर विरोधात असं म्हणत भाजपच्या आशिष शेलारांनी अजित पवारांना ठणकावलंच. त्यामुळे अजित पवारांना आता उत्तर देणं भागच होतं. पण अजित पवार ही कसलेले खिलाडी. त्यांनी उत्तर देण्याची जबाबदारी आपल्या शिलेदाराला सोपवून टाकली आणि स्वतः मात्र मी माझी भूमिका निवडणुकीनंतरच मांडेन असं सांगून यातून सही सलामत बाहेर पडले. आता या सगळ्याचा दोन्ही पक्षांच्या संबंधांवर परिणाम होईल असं ज्यांना वाटतंय त्यांनी जरा नगरपालिकेच्या निवडणुका आठवून बघा. तळकोकणामध्ये रवींद्र चव्हाण आणि निलेश राणे या दोघांमध्ये जणू युद्ध पेटलं होतं. पण निवडणुकांचे निकाल लागले आणि त्यानंतर विधानसभेच्या आवारात दोन्ही नेत्यांनी अगदी कॅमेऱ्याच्या साक्षीने गळ्यात गळे घातले. आता महापालिका निवडणुकांनंतर तुम्हाला तेच चित्र दिसेल, फक्त त्या चित्रामध्ये अजित पवार आणि आशिष शेलार दिसतील इतकंच. हा तर बिझनेस ॲज युज्युअलच ना. प्रश्न हा आहे की तुम्ही या चित्राकडे बिझनेस ॲज युज्युअल असंच पाहणार का? भाजपनं स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांच्या नावानं आव्हान दिलं आणि राष्ट्रवादीनं शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांच्या नावानं प्रत्युत्तर दिलं. महापुरुषांचे विचार त्यांच्यानंतरही शतकानुशतकं देशाची दिशा ठरवत असतात. परस्पर विरोधी जरी असले तरी ते विचार वेगवेगळ्या अंगानं देश घडवत असतात. देशाच्या राजकारणावर त्या विचारांचा सगळ्यात मोठा प्रभाव असतो. पण फक्त राजकीय स्वार्थासाठी जेव्हा त्या विचारांचा असा सोयीनं वापर केला जातो ना, तेव्हा त्या विचारांची धार बोथट होण्याचा धोका असतो. तो धोका आपण पत्करलाय का, हा कळीचा मुद्दा आहे. बोलूया त्यावर, पण त्या अगोदर बघूयात हा रिपोर्ट. महानगरपालिका निवडणुकांच्या निमित्तानं महायुतीतले अनेक सुप्तवाद सध्या समोर येत आहेत. हिंदुत्वाचा मुद्दा हा आधीपासूनच भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वादाचा मुद्दा राहिलाय. त्याचाच नवा अध्याय या निवडणुकीत घडलाय. आमच्या सोबत राहायचं असेल तर स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील असं आशिष शेलार यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ठणकावलं. आम्ही तर सावरकरांचे भक्त आहोत, सावरकरी विचारावर चालणारे लोक आहोत. त्यामुळे त्या ठिकाणी अजित पवारांच्या पक्षाला सुद्धा सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील आणि ते विचार आमचे असे आहेत, याल तर तुमच्या बरोबर, न याल तर तुमच्या विना आणि विरोधात शिरलात तर तुमच्या विरोधात. आम्ही आमचं काम. याबद्दल जेव्हा अजित पवारांना विचारलं तेव्हा अजित पवारांनी खापर माध्यमांवरच फोडलं. तुम्हाला विकासाचं काही पडलेलं नाही. मी महानगर तुम्हाला कुठून तरी काहीतरी आमच्या अंतर कसं वाढेल अशा प्रकारचे प्रश्न विचारून तुम्ही त्याला एक हे देण्याचा प्रयत्न करताय. मला आता फक्त महानगरपालिका, मी ज्या महानगरपालिकेमध्ये जाईल त्याचबद्दल मी प्रश्नाचे उत्तर देईन. इतर तुम्ही प्रश्न विचारले तर त्याला नो कॉमेंट्स. सावरकरांचे विचार हा भाजप आणि अजित पवारांमधला वादाचा एक मुद्दा आहे. निवडणुकीचा प्रचार सुरू झाल्यापासून महायुतीतल्या या दोनही पक्षांमध्ये वारंवार खटके उडतायत. शरद पवार आणि अजित पवार पुण्यामध्ये एकत्र येणार या घोषणेनंतर हे जाहीर मतभेद आणखी वाढले. पण महाराष्ट्राच्या राजकारणाची किमया अशी की इतकं होऊनही दोनही पक्ष महायुतीतच आहेत आणि राहतीलही. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. आणि या संदर्भात बोलण्यासाठी आता आपल्या सोबत आहेत भाजपचे प्रवक्ते प्रदीप पेशकार. प्रदीपजी नमस्कार. 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 राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास पासलकर आपल्या सोबत आहेत. विकासजी नमस्कार. 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 राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते महेश चव्हाण आपल्या सोबत आहेत. महेशजी नमस्कार, स्वागत आहे आपलं. नमस्कार. नमस्कार. आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेनेचे प्रवक्ते अनिश गाढवे पुन्हा एकदा आपल्या सोबत आहेत. अनिशजी नमस्कार.
प्रदीपजी, पहिल्यांदा तुमच्याकडे यावं लागेल. काय झालं असं अचानक की जे दोन हसतायत प्रदीपजी, सुरुवातीला तुमच्याकडे यावं लागेल असं म्हणताना अपेक्षित होतं? बोला बोला. सुरुवातीला याच्यासाठी तुमच्याकडे आली कारण आज जेव्हा आम्ही आशिष शेलारांची ती प्रतिक्रिया ऐकली ना, तेव्हा आम्हाला कळेच ना की नेमकी ही प्रतिक्रिया आहे की क्रिया आहे. त्यामुळे आम्ही जेव्हा अजितदादांना त्याच्यावरची प्रतिक्रिया विचारली तेव्हा ते काही बोलत नाहीये. ते म्हणतात निवडणुकीनंतर बोलू. हा अचानकपणे अजित पवार आणि तुमच्यामध्ये सावरकरांच्या विचारांचा मुद्दा कसा काय आला? नाही, खरं तर ही क्रिया पण आणि प्रतिक्रिया पण अशा प्रकारच्या रचनेतून बघितलंच नाही पाहिजे. बर, मुळात एक लक्षात घ्या, अतिशय स्पष्टपणे मी सांगू इच्छितो, भारतीय जनता पार्टीची विचारधारा ही सावरकरांच्या विचाराची राजकीय अभिव्यक्ती आहे. हे लक्षात ठेवलं पाहिजे. आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राजकीय आमची हे काय म्हणतात मूल्य जपतो. आम्ही राष्ट्रप्रथम या सावरकरांच्या फॉर्म्युल्यावरच काम करतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. सामाजिक समरसता असेल, वैज्ञानिक दृष्टिकोन असेल आणि ह्या सगळ्या विषयावर काम करणारी फक्त एकमेव भारतीय जनता पार्टी आहे. त्यामुळे राष्ट्रप्रथम ह्या विचाराला कुणी सर्वांनी मान्यच केलं पाहिजे. कुणालाच हे नाही विनाकारण आपण सावरकरांना वादाच्या भोवऱ्यात अडकवतो की काय, असं मला वाटायला मुद्दा सावरकरांचा नाहीये. इथे मुद्दा सावरकरांचा किंवा त्यांना वादाच्या भोवऱ्यात अडकवण्याचा मुळीच नाही. इथे मुद्दा एवढाच आहे की हे तुम्हाला आज अजित पवारांना का सांगावं लागलं? अजित पवार काही आज तुमच्या सोबत नाहीयेत. या आधीच्या सरकारमध्ये सुद्धा होते, आत्ताच्या सरकारमध्ये सुद्धा आहेत. आणि आज तुम्हाला निवडणुका सुरू असताना अजित पवारांना हे इतकं ठणकावून का सांगावं लागतं की हे विचार तुम्हाला मान्य करावेच लागतील? सोबत आलात तर सोबत, नाही आलात सोबत तर नाही आलात, विरोधात गेलात तर विरोधात. ही टोकाची भाषा का? फक्त निवडणुका सुरू आहेत म्हणून? ही टोकाची भाषा नाही. ही अजितदादा पवार यांच्यासाठी सुद्धा नाही, ही सर्वांसाठीच आहे. सर्वांसाठी टोटल. म्हणजे पण आशिष शेलारांनी तर अजित पवारांच्या नावानेच घेतली ना. आशिष शेलारांनी ही अजित पवारांसाठी म्हटली. त्यांच्या चर्चेचा मुद्दा मला माहिती नाहीये, कारण त्याच्या मागे काय त्यांनी प्रश्न विचारला असेल किंवा त्यांनी काय केलं असेल. परंतु आमच्या विचाराची एकनिष्ठता ही स्पष्ट आहे. त्यामुळे अजितदादा पवारांसाठीच बोलला असं अजिबात समजायचं कारण नाही. जो कोणी सावरकरांच्या विचाराच्या विरोधात येईल त्याच्या विरोधात, जे कोणी बरोबर येतील त्यांच्या बरोबर. म्हणजे एकतर त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार यांचं नाव घेतलं, एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट की याला राष्ट्रवादीने सुद्धा उत्तर दिलेलं आहे. त्यामुळे असं म्हणण्यात काही हाशील नाहीये की हे अजित पवारांसाठी नव्हतं. देतील ना, आधी काही संदर्भ असेल त्यांच्या बोलण्यामध्ये आशिषजींच्या, त्यामुळे कदाचित नाव घेतलं असेल. परंतु वैचारिक स्पष्टता आमची अतिशय क्लिअर आहे. माननीय मुख्यमंत्री असतील, माननीय पण प्रश्न हाच आहे की निवडणुकीमध्ये तुम्हाला हे सांग, कारण अजित पवार हे काय तुमच्यासाठी आता काय राजकीय विरोधक नाहीयेत, ते तर तुमच्या सोबत आहेत. मग हे माध्यमांच्या समोर अजित पवारांना का सांगावं लागतं निवडणुकीच्या काळामध्ये? बिलकुल बरोबर आहे. अजितदादा आमच्या बरोबर आहेत, एकनाथ शिंदेजी सुद्धा बरोबर आहेत. एकनाथ शिंदेजी राज्यामध्ये आमच्या बरोबर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आहेत. वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ते बरोबर आहेत. ही स्पष्टता आहे. अजितदादा ही राजकीय व्यवस्था आहे, राजकीय ऍडजस्टमेंट आहे, माननीय मुख्यमंत्र्यांनी क्लिअर केलेला आहे. त्यामुळे कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या अंतर्गत ते आमच्या बरोबर आहेत. वैचारिक मग जर तसं असेल तर तुमच्या विचारांवर त्यांनी श्रद्धा ठेवलीच पाहिजे, तुमचे विचार त्यांनी मान्य केलेच पाहिजे. हा पण राजकीय ऍडजस्टमेंटचा भाग आहे का? आमचे विचार नाही, सावरकरांचे विचार या राष्ट्रातल्या प्रत्येकाने मानले पाहिजेत, असा आमचा दृष्टिकोन आहे. जबरदस्ती नाही आहे, पण मानले पाहिजेत. त्यांनी काय म्हणलं, तुम्ही जरा विश्लेषण करूया आपण आशिषजींच्या वाक्याचं. ते काय म्हणाले, आमच्या बरोबर आले, आमचे विचार मानले, म्हणजे आम्ही जे सावरकरांचे विचार मानतो ते मानले तर त्यांच्या बरोबर काम करू. ते जर का मानले नाही त्यांच्या विना काम करू. विचारांचं आमचं काम चालूच राहील. प्रदीपजी, तुम्ही कसलेले खिलाडी आहात? तुम्ही काही चर्चेला असं काही ऐकून न ऐकून येणार नाहीयेत. प्रदीपजी ऐका ना, प्रदीपजी तुम्ही कसलेले खिलाडी आहात? तुम्ही काय अशी चर्चेला आशिषजींचं वाक्य ऐकल्याशिवाय आलेलं नाहीये. त्यामुळे तुम्ही जे एक्सप्लेनेशन तुम्ही हे जे एक्सप्लेनेशन देताय ना, त्यावर जर तुम्ही स्वतः समाधानी असाल तर ठीक आहे. पण जर तुम्हाला जरा जरी शंका असेल ना, तर मी विकासजींकडे जाते. तोपर्यंत तुम्ही युट्यूबवर जरा ते एकदा वाक्य ऐकून बघा आशिषजींचं, आणि मग मला सांगा की तुमचा याच्यावर विश्वास आहे का. त्यामुळे विकासजींकडे जाऊयात.
नाही येते मी, तुम्ही एकदा युट्यूबवर ऐका, तुमच्या समाधानासाठी ऐका, कारण मी आता तुम्हाला सांगत बसले की तुम्ही म्हणणार तुम्ही आमच्या विरोधात जाताय म्हणून. ऐकून घ्या तुम्ही एकदा. विकासजी, तुम्हाला तर ते ऐकवण्याची काही गरज नाहीये मला वाटतं, कारण तुमच्या पक्षानं पण उत्तर दिले. काय नेमकं असं झालंय की सावरकरांच्या विचारधारेला फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारधारेला उत्तर देण्याची वेळ आली आहे? ही का वेळ आली आहे? नाही असं काही नाहीये. बर. शिवशाहू फुले आंबेडकर ही आमच्या पक्षाची विचारधारा आहे. आणि आम्ही जेव्हा महायुतीमध्ये 3 पक्ष एकत्र आहोत त्यावेळेस एक मिनिमम कॉमन जो अजेंडा आहे किंवा प्रोग्राम आहे, त्या प्रोग्राम मध्ये आपल्या आपल्या पक्षाची विचारधारा घेऊन पुढे जात असताना इतर पक्षांच्या विचारधारेचा सन्मान करणं हे ठरलेल्या गोष्टी आहेत. आणि त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या कालखंडामध्ये प्रत्येक पक्षाला आपापल्या विचारधारा घेऊन काम करायचं असताना राजकीय दृष्ट्या आपल्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी राजकीय दृष्ट्या त्यांना चेअरअप करणं किंवा त्यांना आपल्या विचारधारेची आठवण करून देणं, या सगळ्या पद्धतीमध्ये प्रत्येक, समजा आशिष शेलार साहेब म्हटले असतील, परंतु राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्र येऊन काम करतायत आणि त्या दृष्टिकोनातनं महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याचं काम करत असताना आम्ही आमची शिवशाहू फुले आंबेडकर ही विचारधारा जोपासत असताना आम्ही भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेचा सन्मान हा कायम राखतो. त्यांनी आमच्या विचारधारेचा सन्मान ठेवलेला आहे. एका प्रश्नाचं उत्तर द्या की तुम्हाला जे सांगितलंय, तुम्हाला जी आठवण करून दिलेली आहे की स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे विचार तुम्हाला मान्य करावेच लागतील, मानावेच लागतील, याच्याशी तुम्ही सहमत आहात का? हे लक्षात घ्या की आम्ही तेच पुन्हा पुन्हा सांगेल की प्रत्येकाच्या विचारधारेचा सन्मान करणं हा काही गुन्हा नव्हे. त्यामुळं आम्ही आमची विचारधारा जपत असताना त्यांच्या विचारधारेचा सन्मान करतो. आता सध्याच्या राजकीय घमासानामध्ये एकमेकावरती चिखलफेक न करणे, आपली विचारधारा जपणे आणि इतरांच्या विचारधारेचा अवमान होणार नाही याची काळजी आम्ही प्रत्येक जणांनी घेतली पाहिजे. आणि त्यामुळे मग जर तुमचा कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरलेला आहे एकमेकांच्या विचारधारेचा सन्मान करण्याचा, ज्याचा अर्थ असा होतो की तुम्ही सुद्धा सावरकरांच्या विचारांचा सन्मान करता, तर मग तुम्हाला ऐन निवडणुकीमध्ये त्याची आठवण का तुमच्या मित्र पक्षाला करून द्यावी लागली? एक लक्षात घ्या की शेवटी असं असतं की स्थानिक स्वराज्य संस्था या निवडणुकीमध्ये किंवा एकूण राज्याच्या निवडणुकीमध्ये, देशाच्या निवडणुकीमध्ये देशाच्या पातळीवरचे मुद्दे असतात, राज्याच्या पातळीवरती मुद्दे असतात. या स्थानिक स्वराज्य संस्थांना काही भावनिक मुद्दे असतात किंवा अनेक विषय येतात आणि त्यामध्ये सध्याच्या कालखंडामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुका चालू आहेत त्यामध्ये एकमेकावरती थोडेसे काही शब्द घसरतात. त्या माध्यमातून विकासजी, ना हा भावनांचा मुद्दा आहे ना हा शब्द घसरण्याचा मुद्दा आहे. हा मुद्दा आहे विचारांचा, हा मुद्दा आहे मूल्यांचा, हा मुद्दा आहे भूमिकांचा. आणि त्या भूमिका तुम्ही 2 राजकीय पक्षांनी मांडलेल्या भूमिका आहेत ज्याच्या आधारे तुम्ही लोकांसमोर जाताय आणि त्या भूमिका लोकांना सांगताय. त्यामुळे भावना, शब्द घसरले याच्यामध्ये जाऊ नका. आम्हाला स्पष्टपणे सांगा तुमची भूमिका काय, का तुम्हाला भाजपला हे सांगावं लागलं की सावरकरांच्या विचारांवर तुम्हाला विश्वास ठेवावाच लागेल? नाही, जो भाजपातला का सांगावं लागलं ते भाजपच्या वरिष्ठ शीर्षस्थ नेतृत्व ठरवेल. त्या ठिकाणी मी नेहमी सांगितलं, मुख्यमंत्र्यांचं आपण ऐकलं असेल की माननीय अजितदादा कुठे सावरकरांच्या विरुद्ध कुठे काही बोललेले नाहीयेत किंवा कुठलाही असा एकूण प्रचार काळामध्ये कुठेही असं वक्तव्य गेलेलं नाहीये. आणि मग विनाकारण अशा जर काही गोष्टी नसतील तर माननीय अजितदादांचं काम हे सर्वांना माहिती आहे. आणि पूर्वीपासून या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये शिवशाहू फुले आंबेडकरांचे वक्तव्य जाणून बुजून करण्यात आलेलं आहे. काय म्हटलं? म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे हे वक्तव्य आशिष शेलारांकडून जाणून बुजून केलं गेलंय? नाही, हे बघा, राजकीय दृष्ट्या कालखंडामध्ये, या सध्याच्या कालखंडामध्ये जे काही वक्तव्य केले असेल यामध्ये इथं भाजपचे प्रवक्ते आहेत पेशकर, प्रदीपजी यांनी सुद्धा सांगितलं की विचारधारेमध्ये जबरदस्ती नसते, स्वीकार्य आहे विचारधारा. त्या ठिकाणी हा विचार आहे, हिंदुत्वाचा विचार आहे. आणि आम्ही सगळेच या देशामधल्या सगळी जनता जी आहे, 100-150 कोटी जनता आज आपण सगळेजण आहोत, हिंदुत्वाच्या विचारधारेचा स्वीकारच करत आहोत. आणि परंतु
या ठिकाणी आम्ही महाराष्ट्राचे सगळे शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारेचे म्हणजे लोक आहोत. राष्ट्रवादी या काँग्रेस राष्ट्रवादी- म्हणजे विकासजी, राष्ट्रवादी काँग्रेस ही हिंदुत्वाच्या विचारधारेचा पुरस्कार करते. नाही, राष्ट्रवादी काँग्रेस असं नाही. प्रत्येक व्यक्ती हिंदुत्व या ठिकाणी या राष्ट्रामध्ये असणारा व्यक्ती हा हिंदू आहे. आम्ही तुम्हाला तुमच्या पक्षाबद्दल विचारतोय. आम्ही तुम्हाला तुमच्या पक्षाबद्दल विचारतोय. सन्मान करणं, आम्ही तुम्हाला तुमच्या पक्षाच्या भूमिकेबद्दल विचारतोय. आम्ही तुम्हाला तुमच्या पक्षाच्या भूमिकेबद्दल विचारते. हिंदुत्ववादी विचारांचा पुरस्कार राष्ट्रवादी काँग्रेस करते का? आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका ही शिवशाहू फुले आंबेडकर सेक्युलर विचारांची भूमिका आहे. परंतु आम्ही तीन पक्ष एकत्र येऊन राज्यामध्ये महायुतीमध्ये काम करत असताना आम्ही आमच्या पक्षाच्या विचारधारेचा सन्मान करत विकासजी, एकदा ठरवून घ्या, कारण तुमचा भरपूर वैचारिक गोंधळ होताना दिसतोय मला. म्हणजे एकदा तुम्ही म्हणताय की सगळ्यांनी हिंदुत्वाचा पुरस्कार करावा, एकदा तुम्ही म्हणताय की आम्ही फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा पुरस्कार करतो, एकदा तुम्ही म्हणताय की आमचे सहकारी पक्ष आहेत त्यांची विचारधारा मान्य करतो. म्हणजे ठरवा एकदा नेमकी कुठली, कारण विचारधारेच्या बाबतीत एवढा गोंधळ बरा नव्हे. अनिशजी बोला, बघापासून फार हसताय तुम्ही. गोंधळ नाहीये, आपण समजून घ्या. येते परत येते तुमच्याकडे विकासजी. अनिशजी बोला. हा ठीक आहे, विचारधारेचा गोंधळ नाहीये अजिबात. खर तर बरं ऐका. खर तर मला विकासजी यांची आणि यांच्या पक्षाच्या भूमिकांची मला कीव येते. स्पष्टपणे सांगतो, काहीच मिनिटांपूर्वी भाजपाच्या प्रवक्त्यांकडनं स्पष्टपणे सांगितलं गेलं की अजित पवारांना घेणं. मला खरं तर याच्यावर उत्तर अपेक्षित होतं, त्यांच्याकडनं एखादा तरी शब्द निघेल यावर, पण अजिबात काही बोलले नाहीत. कारण कदाचित ती त्यांची सुद्धा ऍडजस्टमेंट असू शकते. मी सावरकरांच्या मुद्द्यांवर पुन्हा येतोच, पण तत्पूर्वी मला एका गोष्टीची पुन्हा तुम्हाला आठवण करून द्यायची. राजकीय ऍडजस्टमेंट, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाला सोबत घेताना राजकीय ऍडजस्टमेंट आहे. मग भाजपाने आता ह्या प्रश्नाचं उत्तर द्यावं. राजकीय ऍडजस्टमेंट ही जर गोष्ट तुम्ही मान्य केली आणि ऑन मीडिया तुम्ही मान्य केली, तर 70,000 कोटींचा घोटाळा ही सुद्धा राजकीय ऍडजस्टमेंट आहे का? किंवा नवाब मलिकांसारख्या व्यक्तीवर आरोप केल्यानंतर त्या व्यक्तीला स्वतःच्या सोबत सत्ताधारी बाकांवर घेणं ही सुद्धा राजकीय ऍडजस्टमेंट आहे का? पंतप्रधानांच्या शब्दांनंतर चक्की पिसिंग ही सुद्धा राजकीय ऍडजस्टमेंट आहे का? इथपर्यंत हा विचार जातो. मला कदाचित भारतीय जनता पक्षाच्या त्या प्रवक्त्यांनी एवढा विचार केला नसावा राजकीय ऍडजस्टमेंट म्हणताना, पण ठीक आहे, या प्रश्नांची सुद्धा उत्तरं अनुत्तरित आहेत. आणि हा महाराष्ट्र पाहतोय, जय महाराष्ट्र चॅनल हे महाराष्ट्रभर पाहिलं जातं आणि जगभर पाहिलं जातं. जगभरातले सर्व प्रेक्षक प्रश्न विचारतायत. मग ही अजित पवारांना घेणं ही राजकीय ऍडजस्टमेंट आहे, तर 70,000 कोटींचा घोटाळा ही तुम्ही गोड मानून घेतला, हा राजकीय ऍडजस्टमेंटचा भाग आहे. आता मी येतो तुमच्या प्रश्नावर. राहिला प्रश्न सावरकरांच्या विचारांचा. सगळ्यात प्रथम मला भारतीय जनता पक्षाच्या ह्या प्रवक्त्यांनी एक उत्तर द्यावं. तुमचा धर्म नेमका कोणता? म्हणजे हिंदू धर्म हा आपण बाजूला करूयात, आपद धर्म की शाश्वत धर्म, की आमरण आजीवन अविवाहित राहीन पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची युती नाही, नो, नेवर वगैरे आम्ही ऐकलेलं आहे. आम्ही आपद धर्म नाही, शाश्वत धर्म नाही वगैरे ही सगळे स्टेटमेंट आम्ही ऑन मीडिया आम्ही ऐकलेले आहेत. आता नाही ऐकण्याची थोडी तयारी ठेवा. मुळात भाजपाकडे ना स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार आहेत, ना छत्रपती शिवरायांचे विचार आहेत, ना शाहू फुले आंबेडकरांचे विचार आहेत. भाजपा हा संधी साधू विचारांचा आहे. जिकडे त्याची परिस्थिती तिकडे तो जातो. आता तुम्ही विचार करा, कविताजी, मी तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. जसं तुम्ही सुरुवातीलाच आपल्या विश्लेषणाच्या पूर्वीच सांगितलात, कोकणामध्ये त्यांनी निलेश राणेची, नितेश राणेंची आपण जी हाणामारी बघितली पैसे पकडण्यापासून, जशी निवडणूक संपली गळ्यात गळे आले. आता तुम्ही मला सांगा, असं अजित पवार गटाच्या कुठल्या कार्यकर्त्यांनी काय केलं होतं स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विरोधात जेणेकरून त्यांना ही बातमी करावी लागली? काहीच नाही. पण स्वतःहून स्टेटमेंट आणलं, स्वतःहून ती आईक क्रिएट केली गेली आणि जणू काही आम्ही एकमेकांच्या विचारधारांच्या विरोधात. तुम्ही आता एक स्ट्रॅटेजी बघा ही निवडणुकांची स्ट्रॅटेजी कशी. हिंदुत्ववादी मतदान हे आम्हालाच पडणार याच्यासाठी यांनी दोघांनी वेगळी चूल मांडली. सेक्युलर विचारधारेची मतं ही अजित पवार गटाला फोडण्यासाठी त्यांनी तिकडे एक वेगळी चूल मांडली, जेणेकरून महाविकास आघाडीला पडणारी समजा काही सेक्युलर विचारधारेची मतं असतील ती अजित पवार गट बाजूला करून महाविकास आघाडीचं मतदान हे कसं कमी होईल याची यांनी संपूर्णपणे तजवीज करून ठेवली. एवढं डोकं महाराष्ट्राच्या जनतेला आहे, एवढं महाराष्ट्राची जनता ओळखते. निवडणुका हा टॉम अँड जेरीचा खेळ आहे साहेब. टॉम अँड जेरी, माझी लहान मुलं घरात टॉम अँड जेरीची ती उंदरा मांजराची ती कथा बघतात. एकमेकांना चावायचं पण एकमेकांना दात लागले नाही पाहिजेत, एवढंच चावायचं. कारण निवडणुकांपुरतंच हे चावणं असतं. इतकं सरळ स्पष्ट आहे. आज प्रधानमंत्र्यांनी सांगितल्यानंतर सुद्धा तुम्ही त्याच विचारांवर आहात. प्रधानमंत्री स्वतः आपल्या भाषणात म्हणाले होते की अजित पवार गट हा 70,000 कोटींचा घोटाळा केलेला हा गट आहे, याला तुम्ही घेतलात.
आता आपण सावरकरांच्या विचारांवर येऊयात आणि सावरकरांच्या प्रश्नावर येऊयात. सावरकरांचे विचार म्हणजे ज्या हिंदुत्ववाद्यात तुम्ही बसवलात ना, सावरकरांचे छत्रपती शिवरायांबद्दलचे विचार पहा. त्यांचं ते गाणं आहे त्याच्यात त्यांनी छत्रपती शिवरायांचं स्तुत्यस्तुमन केलेलं आहे. त्या गाण्यामध्ये छत्रपती शिवरायांचं त्यांनी वंदन केलंय. त्या छत्रपती शिवरायांच्या मुद्द्यांवर आपण आहात का? बरं, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्या आयुष्यात जो संघर्ष केलाय त्या संघर्षाची पोचपावती म्हणून मरणोत्तर तरी त्यांना भारतरत्न आपण देणार आहात का? आपण या मुद्द्यांवर कधीच बोलणार नाही, कारण ते तुमच्या राजकीय भूमिकांच्या पलीकडे आहेत. कारण तिथे जर तुम्ही ती चूक केला तर तुम्हाला काही गोष्टी तुम्ही एवढी मोठी प्रश्नपत्रिका अनिकजी मांडल्यावर, एवढी मोठी प्रश्नपत्रिका मांडल्यावर मला उत्तर पत्रिकेसाठी तर तेवढा वेळ द्यावा लागेल ना. त्यामुळे आता तुमची प्रश्नपत्रिका मी थोडीशी थांबवते आणि महेशजींकडे जाते. महेशजी, आता यातलं थोडंसं तरी तुम्हाला तुमच्याकडे घ्यावं लागेल, कारण अजित पवारांबरोबर पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये तुम्ही सुद्धा आहात. आता अजित पवारांची इथं साथ देणार का सोडणार तुम्ही? कविताजी, सगळ्यात प्रथम एक गोष्ट अनाकलनीय वाटते, ती म्हणजे ही की अजितदादांनी भाजपावर ते जेव्हा महानगरपालिकेमध्ये सत्तेत होते त्या सत्तेत झालेल्या भ्रष्टाचाराच्या बद्दल वक्तव्य केली, भाजपावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आणि त्याला उत्तर आशिष शेलार सावरकरांचे विचार आपल्याला मान्य आहेत का, नसतील तर मान्य करावेच लागतील हे देतात. हे खूप अनाकलनीय असं तुम्हाला नाही वाटत का? मला तर हे समजतच नाही, म्हणजे आरोप काय होते आणि उत्तरं काय देत आहेत. आमच्यासाठी अवघ्या राज्याचं राजकारण अनाकलनीय झालंय. तुम्ही काय एका गोष्टीचं घेऊन बसलात? कविताजी, मुद्द्याकडे परत येतो. मी उगाच तिकडे भरकटत गेलो तर तुम्ही मला इकडे सोडणार नाही आता. पण मला दुसरं गोष्ट असं म्हणायचं होतं की स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्वातंत्र्य लढ्यामधलं जे योगदान आहे ते नाकारता येणारच नाही. ते स्वातंत्र्य लढ्यामध्ये ऍक्टिव्ह होते, ते लेखक होते, ते कवी होते, ते समाजसुधारक होते, जातीभेदाविरोधात काम करत होते, जातीभेद निर्मूलनाबद्दल त्यांनी काम केलं आणि त्यांचं जे हिंदुत्व त्यांनी मांडलं ते हिंदुत्व सर्वसमावेशक हिंदुत्व होतं. आजच्या भाजपाचं हिंदुत्व हे सर्वसमावेशक आहे का, आधी यावर सगळ्यांनी विचार करायला हवा. भाजपला जर वाटत असेल की त्यांचं हिंदुत्व स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिप्रेत असलेलं सर्वसमावेशक हिंदुत्व आहे तर मग आपण पुढचे प्रश्न त्यांना विचारू शकतो. दुसरा मुद्दा, आपण महानगरपालिकेच्या निवडणुकाच्या निमित्तानं या डिबेटला बसलो आहोत. महानगरपालिकेच्या निवडणुका असतात त्या पुणे शहरातल्या असू देत, पिंपरी चिंचवडच्या असू देत, मुंबईतल्या असू देत, नाशिकच्या असू देत किंवा इतर कोणत्याही शहरातल्या असू देत. त्याचे मुद्दे काय असावेत? पाणी असावं, रस्ते असावेत, वीज असावं, शाळा असाव्यात, रुग्णालय असावं, ज्या ज्या काही इन्फ्रास्ट्रक्चर किंवा पायाभूत सुविधा शहरीकरणासाठी किंवा शहरांसाठी द्याव्या लागतात त्याच्याबद्दल बोलायला हवं. काय समस्या आहेत त्याच्याबद्दल बोलायला हवं. पण ज्या वेळेला भाजपाकडे विकासाचा मुद्दा मांडण्यासारखा नसतो, त्यांनी काय विकास केला हे जनतेला त्यांना सांगण्यासारखं नसतं, त्यावेळेला मग ते हिंदुत्व किंवा सावरकर किंवा असे मुद्दे करून कुठेतरी तो विषय डायव्हर्ट करायचा प्रयत्न करतात. बर, मला वाटतं महेशजींनी जी काही भूमिका आता मांडली, महेशजी त्यातला एकच फक्त गोष्ट ऍड करते की तुम्ही मांडलीत ती भूमिका आदर्श आहे, पण एवढ्या आदर्श भूमिकांची ना आता महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांना सवय राहिलेली आहे आणि ना आता महाराष्ट्राच्या जनतेला तरी ती राहिली की नाही, मला शंकाच आहे. म्हणजे आता ज्या पद्धतीचं राजकारण आम्ही आजूबाजूला बघतो. आणि जी येते तुमच्याकडे, पहिलं तुम्ही जी एवढी मोठी प्रश्नपत्रिका मांडली ती घेऊन प्रदीप पेशकरांकडे जाते. प्रदीपजी बोला. खरं तर ही प्रश्नपत्रिका ऐकून आता पाठ झालेली आहे. त्यामुळे 70,000 कोटी, त्याच्यानंतर पिसिंग चक्की, हे सगळं सांगून संपलं ना. कारण त्याच्यानंतर इतके वर्ष सत्ता भाजपकडे आहे. म्हणजे ते आता तुम्ही इतकं सांगितलं, असं आहे प्रदीपजी, ते तुम्ही इतकं सांगितलं, लोकांनी इतक्या वेळेला ऐकलं की आता अजितदादांनी भर पत्रकार परिषदेत सांगितलं झाले माझ्यावर 70,000 कोटी रुपये घोटाळ्यांचे आरोप. बसलो ना मी त्यांच्या बरोबर सत्तेमध्ये, सांगितलं ना अजित पवारांनी तुम्हाला. ही कॅसेट जुनी झाली आता, म्हणजे गाडवे सरांना आता ही महाराष्ट्रासाठी कॅसेट झाली. म्हणजे 70,000 कोटींचा घोटाळा ज्याचं काही उत्तर मिळालं नाही ती महाराष्ट्रानं आता कॅसेट म्हणून बाद करून टाकावी. वा प्रदीपजी. नाही, कॅसेट बाद नाही करायचं, पण आम्हाला किती वेळा उत्तर द्यायचं ना. तेच ते असं आहे. अनाकलनीय आहे यांचं असं प्रकारचं आरोप. एकदा उत्तर मिळालं असतं तर काही प्रश्न नसते विचारले, उत्तरच मिळत नाहीये ना, म्हणून ते येतंय सतत. नाही, विषय एकदम क्लिअर आहे. कुठल्याही आरोपाची फाईल बंद केलेली नाही. कायद्याचं काम करेल हे कित्येक वेळा सांगितलेलं आहे. रोज उठून तेच सांगायचं म्हटल्यानंतर नवीन काम करायचं कधी? त्यामुळे
त्या विषयामध्ये निवडणूक आली की तो आता चक्की पिसिंग हा कधी काळचा म्हणजे देवेंद्रजी अविवाहित असतानाचा तो व्हिडिओ आहे त्यांचा. त्याच्यानंतर इतकं पुलाखालून पाणी वाहून गेलं. आता यांना अनाकलनीय भूमिका आमची वाटली तर 2019ला काँग्रेस बरोबर जाणं हे अनाकलनीय नाहीये. वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा विचार घेऊन तुम्ही उडवला अक्षरशः काँग्रेस बरोबर जाऊन, तेव्हा काही वाटलं नाही. म्हणजे सगळे उत्तर भाजपने द्यायचे आणि यांनी काय करायचं, महाविकास आघाडीच्या नावाखाली विकास कसला, महाविकास आघाडीचं इथं बीज रोवलं आणि 2019 पासून 2.5 वर्ष अक्षरशः महाराष्ट्राचं नुकसान केलं. त्यामुळे आता यांनी करू नये. आता मुंबईचा आपण डिबेट ऐकतो किंवा मुंबईचे सगळे माहिती ऐकतो, काय भ्रष्टाचार त्या मुंबई महापालिकेतला शिवसेनेने केलेला आहे हे उघडकीला येतं ना. चला चला आता मला बोलणार आहे. आता वेळ संपलेली आहे त्यामुळे मला थोडासा वेळ विकासजींना द्यायला. विकासजी फक्त 30 सेकंद. वैचारिक गोंधळ नाही असं तुम्ही सांगितलं मगाशी. बिलकुल नाहीये वैचारिक गोंधळ. मी मगाशी सांगितलं शिवशाहू फुले आंबेडकर या विचारधारेवरती चालणारा आमचा पक्ष आहे. पुरोगामी महाराष्ट्राचं हित जपणारा आमचा पक्ष आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि माननीय अजितदादांनी पिंपरी चिंचवडच्या सत्तेमध्ये 9 वर्षामध्ये ज्यांच्या हातामध्ये सत्ता होती त्या स्थानिक नेतृत्वाच्या भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये आणि पुण्यातील जी व्यवस्था बिघडलेली आहे त्या सगळ्या संदर्भामध्ये गेल्या 5 दिवसामध्ये माननीय दादांच्या ज्या सभा होत आहेत, जे वातावरण तयार होतंय, त्यामुळे आमच्या बरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लढणारा विरोधी प्रबळ पक्ष जो आहे तो बीजेपी आहे आणि त्यामुळे बीजेपीचे नेते अशा काही वेगळ्या गोष्टींना टर्न देत आहेत. परंतु त्या ठिकाणी मी पुन्हा एकदा सांगेन की आमची शिवशाहू फुले आंबेडकर ही विचारधारा पक्की आहे आणि त्या विचारधारेवरती आम्ही काम करत राहू. आणि त्या विचारधारेमध्ये आता तुम्ही स्वातंत्र्यवीर सावरकरांची विचारधारा सुद्धा मान्य करता? नाही मान्य. मी पुन्हा एकदा सांगितलं की सावरकरांचं जे काम आहे, स्वातंत्र्य चळवळीमध्ये जे काम आहे किंवा आपली विचारधारा जपत असताना समोरच्या पक्षाची विचारधारेचा सन्मान करणं हा काय हे मी तुम्हाला सांगितलं. आणि शिवशाहू फुले आंबेडकर या विचारधारेवरती सन्मान करणं आणि मान्य करणं याच्यात नेमका काय फरक करता तुम्ही? लक्षात घ्या, मान्य करणं आणि सन्मान करणं म्हणजे प्रत्येकाने आपापल्या आई वडिलांच्या विचारधारेचा जसा आपण आदर करतो आपल्या आई वडिलांचा, तसाच समोरच्याच्या मग ते आई वडिलांची विचारधारा जेव्हा आदर करतो तेव्हा मान्य नाही का करत ती आपण, आचरणात नाही का आणत? नाही. तुम्ही मला एक सांगा, आदर करतो आणि मान्य करणं ह्या सगळ्या 2 वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. विचारधारा ही मोठी असते आणि आज स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनेक असे वेगवेगळे विषय येत राहतील, म्हणून प्रत्येकच आपण ऍक्सेप्ट करावे असा काही विषय नाहीये. आणि आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांपूर्वीचा मुद्दा आहे, येत्या 15 दिवसांमध्ये आम्ही सगळ्यांनी तो विसरून जायचा असंच आहे ना? ठीक आहे, चला अनिकजी, अगदी 30 सेकंद वेळ संपली आहे माझी. अनिकजी बोला, फक्त 30 सेकंड प्लीज. अगदी 30 सेकंड. एखाद्या लग्नाच्या पंक्तीतून बेइज्जती करून त्याला बाहेर जेवताना उठून बाहेर काढणाऱ्याला तरी सुद्धा आपण जेवणात येऊन बसावं अशी अवस्था राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची झाली. एवढी बेइज्जती झाली मगाशी की तुमची राजकीय तुमचा उल्लेख झाला असो. यांनी आपण धर्म शाश्वत धर्माचं उत्तर दिलं नाही. यांनी सावरकरांना सावरकरांना भारतरत्नावर उत्तर दिलं नाही. आता मी एक नवीन प्रश्न तयार करतो, नवीन प्रश्न विचारतो. नवीन प्रश्न मला बोलू द्या. नवीन प्रश्न असा आहे की शेवटी झालेल्या विधान परिषद निवडणुकांमध्ये दिशांत सिद्दकी, अब्दुल सत्तार, रईस शेख, अबू आझमी, MIMचे 2 आमदार यांची मतं सुद्धा भारतीय जनता पक्षाने 23चा कोटा पूर्ण करण्यासाठी वापरली. हे हिंदुत्व. तुमचा किरण रिजिजू नावाचा अल्पसंख्याक मंत्री गोमांसाविषयी काय म्हणून गेला, हे हिंदुत्व. तुमच्या दक्षिणेतल्या गोवा राज्यामध्ये बीफ हे खुलेआम मिळतं, तुमचं सरकार तिथे, हे हिंदुत्व. मग याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले की आमची टेप, आमची कॅसेट, मग आमची कॅसेट असेल ना, आमच्या कॅसेटला उत्तरं द्यावी. भारतीय जनता पक्ष सवडीनुसार राजकारण करतो आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांना बदनाम करण्याचं कार्य करतो. ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न आमचा पाठिंबा आहे, शिवसेनेचा खुलेआम पाठिंबा आहे. हे राजकारण पहिलं थांबवा. ठीक आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार असोत किंवा महात्मा ज्योतिबा फुलेंचे विचार असोत, बाबासाहेब आंबेडकरांचे विचार असोत, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार असू देत अथवा महात्मा फुलेंचे विचार असू देत, याच विचारांनी आणि यांच्यासोबत असंख्य महापुरुषांच्या विचारांनी या महाराष्ट्राचा, या देशाचा पाया रचलाय. आज जी वैचारिक सुबत्ता आपल्याकडे आहे, आपल्या समाजामध्ये आहे, ती याच महापुरुषांनी दिलेल्या दिशेमुळे आहे. राजकारण हे महापुरुषांच्या विचारांच्या विरहित कधीच नसतं, पण महापुरुषांच्या विचारांनी राजकारण हे पुढे जाणं अपेक्षित असतं. महापुरुषांचे विचार
हे राजकारणाचा मुद्दा होणं अपेक्षित नसतं. जर तसं होत असेल तर त्यात फरक करायला हवा. आधी तो राजकीय पक्षांनी करायला हवा आणि त्यांना जर तो करता येत नसेल तर तो जनतेने त्यांना समजावून द्यायला हवा. कारण विचार ही कुणाची मक्तेदारी नाहीये. विचार हा राजकीय मुद्दा नाहीये. विचार ही या समाजाची ठेव आहे. त्या महापुरुषांनी या संपूर्ण देशाला दिलेली ठेव आहे. त्याच्यावर चर्चा करणं, त्या विचारांच्या अनुषंगानं पुढे जाणं हा या देशाचा आणि समाजाचा अधिकार आहे. तो फक्त राजकारणाचा मुद्दा होऊ शकत नाही. हे राजकीय पक्षांनी आणि मतदारांनी सुद्धा ध्यानात ठेवायला हवं. आजच्या या महत्त्वाच्या चर्चेमध्ये आपण सगळेजण सहभागी झालात. सगळ्यांचे मनापासून आभार. आणि लक्षवेधीमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.